वेगळ्या गावात आहे आणि साप आहे बघा. अर्धा तास झाला असाच पडून आहे. कधीही पडून जाऊ शकतोय. वेगळा साप आहे मित्रांनो. हा इकडे हे नाही आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा झोपल्यासारखं जवळ या तुम्ही जातो असं काहीतरी हे खाऊन असं पडल्यासारखं सुस्त असं साप. हा साप सहसा असाच करतोय आणि आपण याला पकडूया आता. थोड्या वेळानं रागीटपणा दाखवेल तो. चावतोय पण फार आहे साप. पण मेल्यासारखं पडलेला पण आता हे बघा थोडासा रागीटपणा दाखवायला त्याचा. हे बघा म्हणजे देशातला सर्वात रागीट साप आहे मित्रांनो. नेहमी तोंड आ करून असं चावायला येतोय. वेरुळा याला म्हणतात. चेकर्ड किलबॅक आणि ग्लोव्ज मधून सुद्धा सुटायला जाऊ शकतोय. पहिला आधी याला पॅक करूया. चावता येईल बाबा. गोल गोल फिरतोय. शेपूट कट करायचा प्रयत्न करतोय. सर्वांची या खासियत आहे. हे बघा अशा पद्धतीने करतोय. त्यामुळे याला हँडल करायचं थोडं अवघड असतंय. हे बघा गोल गोल फिरून पळ काढायचा प्रयत्न करतोय आणि घाण वास सुद्धा सोडला बघा आता त्याला. म्हणजे घाणेरडा वास सुद्धा सोडतोय हा साप. ही पळ काढायची त्याची एक टेक्निक आहे. हे बघा पिशवीला अटॅक करायचा प्रयत्न करायलाय. कसं आतमध्ये गेला तो. वेरुळा चेकर्ड किलबॅक बिनविषारी साप आहे. काही धोकाने पण चावतोय फार. सर्वात रागीट साप याला म्हणतात. आता विषारी सापांना पकडताना जेवढं भ्यायला भीती वाटते तेवढं ह्या सापाला पकडताना भीती वाटते. कारण नेहमीच असं आ करून चावायला येतोय. त्याच्या जबड्यामध्ये जवळजवळ 50 ते 60 पर्यंत दात असतील. फार धारेदार असे दात असतात त्याचे, बारीक करवतीसारखे. त्यामुळे पकडला तर तो असा फार खतरनाक पद्धतीने चावतोय. त्यामुळे काळजी घ्या. आजूबाजूला अशी झाडे वगैरे आहे किंवा पाण्याच्या ठिकाणी बाजूला तिथं धरण आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर साप आहे. त्यामुळे ते चुकून आला असणार. त्यामुळे आणि हा साप सहसा लोकवस्तीतच आढळतोय. गटरमध्ये किंवा असं पाण्याच्या ठिकाणी हा साप जास्त प्रमाणात असतोय. वेरुळा चेकर्ड किलबॅक याला म्हणतात. धन्यवाद.